हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपण जरदोशीने मॅट बनवणार आहोत. मॅटवर त्यासाठी मी इथं जरदोशी लॉंग अशी कटिंग करून घेतलेले आहे 5. ही छोटी छोटी जरदोशी एकसारखे कटिंग करून घेतलेले आहे. तुम्ही त्याची साईज बघू शकता. या साईजचे मी सगळे कटिंग करून घेतलेले आहेत. जास्त कटिंग करून ठेवलेले आहे ज्याकरून आपले वर्क करताना कमी नाही पडले पाहिजेत. इथं मी घेतलेलं आहे नॉर्मल सुई. नॉर्मल सुईने वर्क दाखवणार आहे मी. तर नॉर्मल सुईने खूप छान असा वर्क होतो. इथं मी पॉलिस्टर थ्रेड त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. जो गोल्डन थ्रेड येतो आरी वर्कचा मी इथं सुईवरती काढून घेतलेले आहे. आणि त्याच्यामध्ये एक एक जरदोशी जी लॉंग कटिंग करून ठेवलेली होती ते आपण त्याच्यामध्ये ॲड करून सुई खालच्या साईडने टाकणार आहोत आणि धाग्याला पॅक करणार आहोत. असंच आपण सगळी जरदोशी जे लॉंगवाले आहे त्याला पॅक करून घेऊया. इथं थोडासा मी व्हिडिओ फास्ट करणार आहे ज्याकरून व्हिडिओ आपला जास्त मोठा नाही होणार आहे. लॉंग व्हिडिओ नको आहे आपल्याला जास्त, त्याच्यामुळं आपण इथं फास्ट करत आहोत. इथं बघू शकता एक एक जरदोशी व्यवस्थित मी अशी पॅक करत आहे. थोडा थोडा गॅप ठेवत आहे त्याच्यामध्ये की आपलं मॅटचा वर्क खूप छान आणि फिनिशिंग त्याच्यामध्ये दिसली पाहिजे. पूर्ण मॅट बनल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता खूप छान अशी फिनिशिंग आलेले आहे त्याच्यामध्ये. इथं मी धागा खालच्या साईडला खिचून घेऊन सुईवरनं खालच्या साईडला टाकत आहे ज्याकरून आपलं नॉट बसणार आहे. तर इथं मी धागा वरती काढून घेतलेला आहे. जे छोटे आपल्या जरदोशी होत्या ते आपण त्याच्यामध्ये एक एक ॲड करत जाणार आहोत आणि जे लॉंग जरदोशी आहे त्याच्यावरती ॲड करत जाणार आहोत. इथं पण मी जरदोशीच्या मध्ये थोडा थोडा गॅप ठेवणार आहे. ते गॅप का ठेवणार आहे मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. तर इथं पण थोडासा मी फास्ट केलेला आहे व्हिडिओ. बघू शकता तुम्ही एकसारखी जरदोशी कटिंग केल्यामुळे आपले वर्कला फिनिशिंग खूप छान येणार आहे. जसं जसं वर्क बनेल ना तसं तसं तुम्हाला दिसेल. बघू शकता तुम्ही. त्यासाठी मी सांगत असते, छोट्या छोट्या टिप्स देत असते की एकसारखी जरदोशी कटिंग केली तरच आपल्या वर्कला फिनिशिंग येणार आहे. छोटी मोठी कटिंग करायची नाही आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघत जावा. आपले बेसिक क्लास चालू आहेत. बेसिक क्लासच्या नंतर ॲडव्हान्स क्लास पण होणार आहेत. ॲडव्हान्स क्लासच्या नंतर प्रोफेशनल क्लासही होणार आहेत. आणि अगर तुम्हाला घरी बसल्या आरी वर्क प्रोफेशनल क्लास शिकायचे असतील, प्रोफेशनल बनायचं असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करावं लागेल. बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका ज्याकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतरही तुम्हाला वर्क येणार आहे. मी खूप इझी तरीकेने सांगत आहे. सोप्या पद्धतीमध्ये सांगते वर्क कसा करायचा. कारण जे नवीन शिकतात त्यांना जरदोशीच्या जे निडल असतात, सुई असते त्याने फास्ट वर्क येत नाही आहे. त्याच्यामुळे मी आज नॉर्मल सुईने जरदोशीने वर्क कसा करायचा ते दाखवत आहे ज्याकरून त्यांना वर्क पण येईल आणि त्याच्यामध्ये फिनिशिंग पण दिसेल. तर तुम्ही असे छोट्या छोट्या टिप्ससाठी माझे पूर्ण व्हिडिओ बघत जावा. इथं बघू शकता तुम्ही मी एक लाईन कंप्लीट कंप्लीट झालेली आहे आपली. एक लाईन कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण दुसऱ्या लाईनला मी गॅप का ठेवला होता ते सांगणार आहे मी. इथं बघू शकता जे गॅप ठेवला होता मी ते कशासाठी ठेवला होता की आपला जो गॅप ठेवलेला आहे ना जरदोशीच्या मध्ये त्या गॅपच्या मधूनच सुई आपण वरती घेणार आहोत आणि पुढच्या जरदोशीच्या वरती आपली छोटी जरदोशी ॲड करणार आहोत ज्याकरून आपल्या मॅटची जे डिझाईन आहे ते व्यवस्थित दिसणार आहे आणि वर्कही खूप छान असा बनणार आहे. तर इथं मी खूपच सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मॅट कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण वर्क आपण असंच करत जाणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा.
इथं आपला वर्क आता कंप्लीट होत आलेला आहे। बघू शकता तुम्ही, एक जरदोशी याच्यामध्ये ॲड करणार आहे मी आणि इथं आपला वर्क कंप्लीट झाला आहे। इथं आपण नॉट देऊन घेणार आहोत। मी खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की वर्क नॉर्मल सुईनेही खूप सुंदर बनतो। बघू शकता, नॉर्मल सुईने वर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्कीच सांगा। तुम्हाला आवडतात का माझे व्हिडिओ हे पण सांगा।